शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 उत्तर प्रदेशाप्रमाणेच दक्षिण भारतातील मुसलमानांनीही ओबीसी म्हणून सोबत घेण्याचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशननं प्रयत्न केला, मात्र यश आलं नाही। दक्षिण भारतात पेरियार रामास्वामी यांच्या प्रेरणेनं सुरू असलेल्या द्रविड चळवळीचा मोठा प्रभाव आहे। त्यामुळे उत्तर व मध्य भारताच्या तुलनेत केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तमिळनाडू व आता तेलंगणातील मुस्लिमांची स्थिती उत्तम आहे, पण तेथे सर्व काही छान आहे असं नाही। त्यावेळी आढावा घेतला असता कर्नाटकातील मुसलमानांना 4% व केरळमधील मुसलमानांच्या 12% आरक्षित प्रवर्गात समावेश असल्याने माहीत झालंय। मंडल आयोगाची अंमलबजावणी करताना कर्नाटकात काही मुस्लिम प्रवर्गांना ओबीसीमध्ये सामील करून घेण्यात आलंय। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशननं आंध्र प्रदेशात छोट्या परिषदा घेऊन संघटना बांधणीसाठी बराच प्रयत्न केला, मात्र त्याला फार यश आलं नाही। कर्नाटकातही हाच अनुभव आला। केरळामधील राज्यकर्ते व स्थानिक मुस्लिम नेतृत्व सजग असल्यानं आम्हाला तेथे काम करण्याची गरज पडली नाही। आंध्र प्रदेशात माझ्यावर 2 वेळा हल्ल्याचा प्रयत्न झाला। तत्कालीन मुख्यमंत्री YSR रेड्डी यांनी मुसलमानांना धर्माच्या आधारे आरक्षण देण्यासंदर्भात बैठक बोलावली होती। मी त्या बैठकीला निमंत्रित म्हणून हजर राहिलो। रेड्डी यांना मुसलमानांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यायचे नव्हते। भारतीय संविधानानुसार धर्माच्या आरक्षण आधारे देता येत नाही, त्यामुळे आता निर्णय घेणे चुकीचं असल्याचं स्पष्ट मत मी मांडलं। धर्माच्या आधारे आरक्षण दिल्यास ते घटनाबाह्य ठरेल असं लक्षात आणून दिलं, पण उपस्थित स्थानिक मुस्लिम नेत्यांना माझे म्हणणे मान्य नव्हते। मी मुद्दा मांडल्यानंतर ते माझ्या एकदम उसळले। राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असून ते धार्मिक आधारावर आरक्षण देण्यास तयार आहेत, ते सर्व काळजी घेतील व धार्मिक आधारावरील मुस्लिम आरक्षण टिकेल असा त्यांचा दावा होता। मी घटना तज्ज्ञ नसलो तरी एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर मला काही बाबींची पक्की माहिती होती। मी माझा मुद्दा रेटून नेला, त्यामुळे काही जण माझ्या अंगावर धावून येऊ लागले। सभेचा रंगारंग पाहून मी माझे बोलणे आटोपते घेतले। त्यांनी माझे भाषण बंद पाडले असं म्हणता येईल। याची बातमी डेक्कन क्रॉनिकल या दैनिकात छापून आली। या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी सियासत या दैनिकाचे मालक व संपादक नवाब जाहेद अली खान यांनी दैनिकाच्या कार्यालयात बैठक आयोजित केली। तेथे मला व हैदराबादमधील काही नवाबांना निमंत्रित केलं होतं। या बैठकीतही मुख्यमंत्र्यांच्या बैठकीसारखा सूर लागला। मी तेथेही धर्माच्या आधारे आरक्षण टिकू शकत नाही असं निक्षून सांगितले। आंध्र प्रदेश सरकारनं धर्माच्या आधारे मुसलमानांना 5% आरक्षण दिले। अपेक्षेप्रमाणे त्याला कोर्टात आव्हान देण्यात आलं। हे आरक्षण कोर्टात टिकू शकले नाही। आता आंध्र प्रदेश व त्यातून विभाजित झालेल्या तेलंगणात मुस्लिम समूहांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळते, पण आंध्र प्रदेश व तेलंगणात मुस्लिम ओबीसींची चळवळ नाही। तेथील मुसलमानांवर ऑल इंडिया मजलिस इत्तेहादुल मुसलमीन MIM या राजकीय पक्षाचा प्रभाव आहे। तेथील मुस्लिम धार्मिक राजकारणात नुकसान करून देत आहेत असं स्पष्ट मत आहे।